मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं सुरू आहेत, मात्र चांगले असणारे रस्ते फुटपाथ पुन्हा तोडून का बांधण्यात येत आहेत हा प्रश्न आता मनसे नेते संदेश देसाई यांना पडलेला आहे। त्यांनी प्रश्न असा उपस्थित केलाय आणि याच निमित्ताने त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। बघूयात। मुंबईमध्ये खरं तर अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत, पण ती कामं सुरू असताना ती कामं ब्युटिफिकेशनच्या नावाखाली अनेक गोष्टी होत आहेत का आणि स्कॅम होतोय का त्यासाठी मनसे आता आक्रमक झाले दिसते। आपण खरं तर आता लोखंडवाल्याच्या परिसरात आहोत आणि हा ओशिवराचा रस्ता आहे आणि तुम्ही बघू शकाल तर हे फुटपाथ आहे। हा फुटपाथ जर पुढून बघितलात तर तो फुटपाथ हा अगदी 3-4 महिन्यापूर्वी बांधलेला आहे, पण पुन्हा एकदा तो फुटपाथ जर आपण बघितला त्याचे दोन भाग आपल्याला दिसत आहेत, एक चांगला भाग आणि आता जो ब्युटिफिकेशनच्या नावाखाली तोडलेला भाग। जर हा फुटपाथ असा होता तर तो तोडला का गेला असा प्रश्न आता मनसेचे लोक आता उपस्थित करतात। मनसे नेते आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याशी आता बोलणार आहेत। खरं तर सर, तुम्ही आता हा प्रश्न उपस्थित करताय, आम्ही दोन्ही फुटपाथ बघतोय, जो आता तोडलेला आहे आणि जो खऱ्या अर्थाने तिकडे आहे। तो जर फुटपाथ एवढा चांगला होता तर तो का तोडला गेला असा प्रश्न तुम्ही उपस्थित करताय, काय सांगायला? हा जो फुटपाथ आहे हा मागच्या 3-3.5 महिन्यापूर्वी हा रोड सीसीचं काम झालं आणि ह्या फुटपाथचं काम झालं आणि हा आता डिफेक्ट लायबिलिटी पिरियडमध्ये हा फुटपाथ आहे। महानगरपालिकेच्या कंत्राटदाराने हा रोड बनवलेला आहे आणि 3.5 महिन्यानंतर आज पुन्हा MMRDAने ब्युटिफिकेशनच्या नावाखाली हा फुटपाथ तोडायला घेतला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व वर्सोवा विधानसभेच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा आक्षेप घेतला की हा का तोडताय तर त्यांनी सांगण्यात आलं की MMRDAच्या फंडातून हे काम होतं आहे, परंतु MMRDA ही आपल्याला बघू शकतो आपण 100 मीटरच्या पण खूप लांब आहे, परंतु हा जो फुटपाथ आहे BMCने आत्ता बनवलेला आहे, पण कंत्राटदार आणि MMRDAचे अधिकारी यांच्या संगनमताने फक्त बिलं वाढवण्यासाठी ही जी फुटपाथ न्यू ब्रँड बनवलेले हे फोडण्यात येत आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा आक्षेप आहे। तुम्ही बघू शकता तर एकंदर पाहिलं गेलं तर आता हा वाद जो आहे तो आता महत्त्वाचा आहे, कारण हा वाद सर्वसामान्यांसाठी आहे। सर्वसामान्यांसाठी जो पैसा खर्च केला जातो तो कशा रीतीने केला जातोय असा प्रश्न आता मनसे उपस्थित करता दिसत आहेत। मनोज सोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।